राज्यात विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यात जाहीर होतील, त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राज्याच्या राजकारणात घडामोडींनी वेग घेतलेला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षामध्ये जागा वाटपाबाबत खलबते सुरू आहेत. काही दिवसापूर्वी राज्यात विधान परिषद निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला होता, कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग करत महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याचा आरोप केला जात आहे. यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना थेट इशारा दिला आहे. कोणत्याही बदमाशाला पक्षात स्थान नाही, चुकीला माफी नाही, असं नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून आता निर्णय घेण्यात आला आहे की कोणत्याही बदमाशाला यापुढे पक्षात स्थान दिले जाणार नाही. काही लोक फक्त व्यापारासाठी पक्षात येतात, मात्र याबाबतची स्पष्ट भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे, असं नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. काही दिवसापूर्वी राज्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा व्हीप न जुमानता महायुतीच्या उमेदवारांना काँग्रेसच्या काही आमदारांनी मतदान केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडने प्रदेश काँग्रेसच्या नेत्याकडून अहवाल मागवला होता. तर क्रॉस वोटिंग करत महायुतीला मदत करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यानंतर आता काँग्रेस पक्षाची दगाबाजी करणाऱ्यांचा आगामी विधानसभेला पत्ता कट होणार असल्याची चर्चा होती आणि आज नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या दगाबाजांना विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत सूचक वक्तव्य करत इशारा दिला आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांसंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, कोणालाही अभय दिलेले नाही. ज्यांची कोणाची नावे यामध्ये आयडेंटिफाय झालेली आहेत, कारण चुकीला माफी नाही अशी भूमिका काँग्रेस हायकमांडकडून घेण्यात आलेली आहे, असा इशारा पटोले यांनी यावेळी दिला. दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवळपास 5 ते 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग करत महायुतीला मदत केल्याचा आरोप केला जात होता. याबाबत काँग्रेसकडून अहवालही मागवण्यात आला होता. मात्र त्यानंतर काँग्रेस हायकमांड येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या आमदारांना धक्का देणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे.